नमस्कार दत्त भक्तांनो, आपल्या श्री दत्त चरणरज या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. श्री गुरुचरित्र कथासाराच्या या मालिकेमध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण 6व्या अध्यायाचा कथासार ऐकला आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्रातील 7व्या अध्यायाचे कथासार ऐकणार आहोत. हा 7वा अध्याय म्हणजे एक अशी कथा आहे ज्यामध्ये आहे राजाचा अहंकार, ऋषींचा शाप, राक्षस योनीचे दुःख आणि शेवटी गोकर्ण क्षेत्रामुळे मिळालेली मुक्ती. ही कथा आपल्याला सांगते की पाप कितीही मोठे असले तरी श्रद्धा आणि भक्तीने कोणाचाही उद्धार होऊ शकतो. चला तर मग सुरुवात करूया आजच्या एका नवीन अध्यायाला. श्री गुरुचरित्र अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धाला म्हणाला, हे मुने, मला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगणारी एखादी पुरातन कथा सांगा. त्यावर सिद्ध म्हणाला, पूर्वी इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा राजा होऊन गेला. एके दिवशी तो शिकारीसाठी अरण्यात गेला असताना त्याच्या हातून एका दैत्याचा वध झाला. त्याचा सूड घेण्यासाठी त्या दैत्याचा भाऊ मनुष्य रूपाने राजधानीस आला. त्याने राजगृहात आचार्याचे काम मिळवले. एकदा पितृश्राद्धासाठी राजाने वशिष्ठांसह अनेक थोर ऋषींना भोजनासाठी बोलवले होते. ती संधी साधून त्या आचार्याने नरमांस मिसळून स्वयंपाक बनवला व तो अरण्यात निघून गेला. अंतर्ज्ञानी वशिष्ठांनी भाज्यांमध्ये नरमांस असल्याचे तात्काळ ओळखले. त्यांनी तू ब्रह्मराक्षस होशील असा शाप त्या राजाला दिला. आपली काहीही चूक नसताना वशिष्ठांनी आपल्याला शाप दिला म्हणून तोही तळहातावर पाणी घेऊन त्यांना प्रतिशाप देण्यास उद्युक्त झाला. पण त्याच्या राणीने म्हणजे मदयंतीने त्याची समजूत काढली आणि त्याला शाप देण्यापासून परावृत्त केले. राजाने ते पापसंयुक्त जल स्वतःच्या पावलांवर टाकले. मग राणी वशिष्ठांना शरण गेली. पतीसाठी उशाप देण्याची त्यांना विनंती केली. तुझ्या पतीला 12 वर्षांनी पूर्वरूप प्राप्त होईल असे सांगून ऋषी वशिष्ठ तेथून निघून गेले. मित्रसह राजा ब्रह्मराक्षस होऊन अरण्यात संचार करू लागला. ब्रह्मराक्षस झालेला राजा तहानभुकेने नेहमी व्याकुळ असत. तो पशुपक्ष्यांना व माणसांना मारून खात असे. एके दिवशी त्याने वनातून जाणाऱ्या ब्राह्मण दाम्पत्यास पाहिले आणि मग त्याने ब्राह्मणावर झडप घालून त्याला ठार केले. ते क्रूर कृत्य पाहून संतापलेल्या ब्राह्मणीने त्याला शाप दिला, हे नराधमा, तुझ्या हातून ब्रह्महत्या घडली. तू वसिष्ठ ऋषींच्या शापाने ब्रह्मराक्षस झाला आहेस. 12 वर्षांनी पूर्वरूप प्राप्त झाल्यावर तू जेव्हा घरी जाशील तेव्हा पत्नीशी समागम करताच तुला मृत्यू येईल. आणि त्यानंतर मग त्या ब्राह्मणीने आक्रोश करीत पतीच्या अस्थी गोळा केल्या आणि चिता प्रज्वलित करून तिने स्वतःचेही अस्तित्व संपवले. त्यानंतर 12 वर्षांनी मित्रसह राजा शापमुक्त होऊन पूर्वरूपाने घरी परतला. त्याला सुखरूप पाहून राणीला खूप आनंद झाला. राजाला त्या ब्राह्मण स्त्रीने दिलेल्या शापाची धास्ती वाटतच होती, म्हणून तो राणीला भेटण्याचे टाळत असे आणि मदयंतीला ते खटकले. तिने राजाला समक्ष भेटून विचारणा केली. त्याने तिला ब्राह्मणीच्या शापाचा सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा पतिसौख्य नाही व आता संतान सौख्यही लाभणार नाही म्हणून राणी निराशेने रडू लागली. राजा व राणीने ज्ञानीजनांशी चर्चा करून शापोद्धाराचा उपाय विचारला. त्यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक पुण्यकृत्य केली, पण ब्रह्महत्येच्या पातकाचे क्षालन होईना. मग राजा तीर्थयात्रेस निघाला. मिथिला नगरीच्या बाहेर उपवनात त्याला महातपस्वी गौतम ऋषींचे दर्शन घडले. गौतमांनी त्याची आस्थेने चौकशी केली
राजाने त्यांना सर्व घटनाक्रम सांगितला व उद्धार करण्याची विनंती केली. गौतम ऋषींनी मित्रसह राजाला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगितले व ते पुढे म्हणाले, हे राजन, एकदा मी गोकर्ण यात्रेस गेलो होतो. दुपारी विश्रांतीसाठी एका वृक्षाखाली बसलो असताना एक वृद्ध, आंधळी व कुष्ठरोगाने जर्जर चांडाल स्त्री माझ्या दृष्टीस पडली. ती मरणोन्मुख अवस्थेत होती. तिचे प्राणोत्क्रमण होताच शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आले आणि त्यातून 4 तेजस्वी शिवदूत उतरले. मी त्यांच्याकडे सहज म्हणून चौकशी केली असता ते त्या चांडाळ स्त्रीस शिवलोकी नेण्यासाठी आले होते असे मला समजले. त्यावर मी त्यांना विचारले, ही चांडाळ स्त्री एवढ्या उत्तम गतीस कशी काय प्राप्त झाली? त्यावर शिवदूत म्हणाले, ऋषीवर्य, ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण कन्या होती. तिचे नाव सौदामिनी. अकाली वैधव्य आल्यानंतर कामपूर्तीसाठी ती जारकर्म करू लागली. घरच्यांनी संबंध तोडले तेव्हा तिने एका धनिक शूद्र तरुणाशी लग्न केले. तिला एक पुत्र झाला. ती मद्यपान व मांसाहार करू लागली. एकदा मद्याच्या धुंदीत तिने मेंढ्याऐवजी गाईचे वासरूर कापले. त्याचे मांस रांधले. ते स्वतः खाल्ले. घरच्यांनाही खाऊ घातले. सायंकाळी भानावर आल्यावर आपण गोहत्या केलेली पाहून तिला खूप पश्चाताप वाटला. मृत्यूनंतर यमदूतांनी तिचे नरकात भयंकर हाल केले. तिला चांडाळ स्त्रीचा जन्म मिळाला. ती जन्मांध व कुरूप होती. मातापित्याच्या निधनानंतर ती निराधार झाली. कुष्ठरोगाने तिची पार दुर्दशा झाली. त्यानंतर मग ती भीक मागून गुजराण करू लागली. एकदा महाशिवरात्रीस ती भिकाऱ्यांच्या सोबतीने गोकर्णास आली. कर्मधर्म संयोगाने तिच्याकडून नकळत उपोषण, शिवार्चन, शिवकीर्तन, श्रवण व जागरण घडले. महाशिवरात्रीस तिच्याकडून गोकर्ण क्षेत्री जी पुण्यकर्मे घडली त्यामुळे तिची पूर्वजन्मकृत सर्व पातके जळून गेली. आणि मग भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांच्या आज्ञेनेच आम्ही तिला आता नेण्यासाठी आलो आहोत. अशा प्रकारे गोकर्ण क्षेत्राचा महिमा गौतम ऋषींनी त्या राजाला सांगितला आणि ते त्याला म्हणाले, हे राजन, तूही तेथे जा. तुझी सर्व पातके जळून जातील आणि त्या ब्राह्मणेच्या शापाचीही निवारण होईल. आणि मग गौतम ऋषींच्या आज्ञेनुसार मित्रसह राजा गोकर्ण क्षेत्री गेला. तेथे एकनिष्ठेने त्याने शिवाराधना केली आणि तो ब्रह्महत्या व सतीच्या शापातून मुक्त झाला. शिवकृपेने त्याचे कल्याण झाले. म्हणून नामधारका, गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य व पावित्र्य थोर म्हणूनच श्रीपाद तिथे राहिले. आणि अशा प्रकारे श्री गुरुचरित्रातील अध्याय 7 येथे समाप्त होत आहे. लवकरच भेटूया पुढील अध्यायाच्या कथासारासह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.